नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती. आवाज कोल्हापूरच्या या आपल्या विशेष सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत पांझरपोळ या एरियामध्ये. जाणून घेऊया तिथल्याच लोकांकडून त्यांच्या समस्या. नमस्कार ताई, आपलं नाव? नमस्कार, कोमल उमेश कांबळे. इथं आता आपण पांझरपोळ या एरियामध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं इथं काय समस्या आहेत ज्या तातडीनं सोडवल्या पाहिजे? स्वच्छता, हे पार्किंग केले, हे पार्किंग नको आहे. स्वच्छता पाहिजे. डास वगैरे होतात इथं. गटरी स्वच्छ केल्या पाहिजेत. गटरी तुंबलेल्या असतात. हे रोड असे प्रकारचे झालेत. हे जरा असं स्वच्छताच ही आमची जास्त हे आहे, अडचण आहे. पाणी, लाईट वगैरे लाईट पाणी आमच्यात व्यवस्थित आहे, त्याच्याबद्दल काही तक्रार नाही. तेच की रस्तेच बघा ना, गटर असं तुंबलेलं असतं. रस्ता ड्रेनेजचं व्यवस्थित नाही आहे, ते पण वाहतंय. मग आता म्हणून म्हटलं समस्या सांगाय महानगरपालिकेला कळवायला आम्हालाच जायला पाहिजे. नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव सागर अप्पासाहेब गायकवाड, यादवनगर प्रभाग क्रमांक 35 आहे. आता नवीनमध्ये 18 प्रभाग क्रमांक, नवीनमध्ये आता 18 प्रभागमध्ये झालेला आहे. प्रभाग आमचा आता मोठा झालेला आहे. पहिला छोटा होता, तरी पण आमच्या समस्या काय अजून पूर्ण झालेल्या नाहीत. समस्या अजून आहेत तशाच आहेत. काय काय समस्या जाणवल्या? तरी आता आमच्या समस्या बघायला गेलं तर गटरी, ड्रेनेज लाईन, पाणी, पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न आमच्या इथं आहे. अजूनसुद्धा लोक डबऱ्यामध्ये पाणी भरून पाणी पितात. आज अखेर एवढी अमृत योजना झाली, पाणी स्वच्छ सुंदर देणार म्हणून आज महानगरपालिकेनं नियोजन केलं, परंतु आत्तापर्यंत आमच्याकडं डबऱ्यामध्ये पाणी भरून पाणी पितात लोक. बघायला गेलं तर गटरी तर सांगायला नको इतक्या जाम आहेत. दर आठवड्याला आता मी जिथं उभारलो आहे तिथं मी चेंबरवर उभारलेला आहे. असा चेंबर आहे हा. दर दिवसाला चेंबर हा तटलेला आहे. असा चेंबर आहे. दुसरी गोष्ट, भागामध्ये मोठी समस्या म्हणजे आमच्या प्रॉपर्टी कार्डाचा. प्रॉपर्टी कार्ड गेले कित्येक वर्ष झाला आजपर्यंत आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही. आत्तापर्यंत प्रॉपर्टी कार्डासंदर्भात कित्येक मोर्चा झाले, कित्येक मागणी केली. स्वतः कलेक्टर साहेबांनी इथं येऊन पाहणी केली. शेजारी एक प्रभागामध्ये 4 इथं सोसायटी आहे. त्या 4 सोसायटीपैकी एका सोसायटीला प्रॉपर्टी कार्ड मिळालं, परंतु आज अखेरपर्यंत आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं नाही. आज अखेर प्रॉपर्टी कार्डापासून आम्ही आजपर्यंत वंचित आहोत. 30 वर्ष झालं आम्ही ह्या लढा लढतो आहे प्रॉपर्टी कार्ड मागणीसाठी, परंतु आज काय प्रॉपर्टी कार्ड मिळालं नाही. कोटी तीर्थावर शासनानं आम्हाला घरं बांधून दिली, परंतु त्या घरांमध्ये अजून कागद कुठला दिला नाही. घरं दिली परंतु कागद दिली नाही. अशा समस्या भरपूर आहेत इथं. संडास, चेंबर, लाईन, पाणी, अशा भरपूर समस्या आहेत. माझे वडील माजी नगरसेवक होते. 5 वर्ष आम्ही सत्ता भोगलेले आहे. या भागामध्ये भरपूर कामं केली आहेत. आमचे वडील नगरसेवक असताना 1.5 कोटी रुपयाचं तरी आम्ही काम केलेलं आहे इथं भागामध्ये. त्यानंतर आम्हाला बघायला गेलं तर तशा पद्धतीनं कामकाज झालेलं नाही. आता बऱ्याच समस्या उत्पन्न आहेत. आता इथून पुढं जर महानगरपालिकेनं आमच्याकडं लक्ष द्यावं व कलेक्टर साहेबांनीसुद्धा आमच्याकडे लक्ष द्यावं व प्रॉपर्टी कार्ड आम्हाला करून द्यावं, ही सगळ्यात मोठी आमची कळकळीची विनंती आहे. आणि सर्व नागरिकांकडून एवढी मागणी आहे, प्रॉपर्टी कार्ड आम्हाला मिळावं. माझं नाव अप्पासाहेब बाजीराव गायकवाड. आता आपण कुठल्या एरियात आहे? यादवनगर. तुम्हाला इथं जाणवणारे तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय वाटते? इथं पहिलं मुळात तातडीनं सोडवावं तर प्रॉपर्टी कार्ड हे मेन आमचा प्रॉब्लेम आहे. दुसरं, आमच्या भागात कुठलीही स्वच्छता मोहीम राबवली जात नाही. आम्ही नगरसेवक असताना आम्ही हबक म्हणून एका टायमाला 50-60 कामगार लावून स्वच्छ करत होतो. आता हे गेली 15-20 वर्षे ते काहीच करत नाही. आमच्या भागात कामगार वर्ग इतका कमी आहे की ते बोलायचं नाही. कारण 5-6 कामगार मोठा भाग हे कोणी बघत नाही. कारण इथे नगरसेवक नसल्या कारणानं प्रशासन ते मुकादम फिरत नाही, ना सॅनिटरी इन्स्पेक्टर फिरत नाही, ना आरोग्य कधी येत नाही. पण ह्या ज्या मेन सुविधा आहेत, लाईटचा प्रॉब्लेम आला तर आम्ही स्वतःहून जायचं सांगायला. इथं कोणी फिरून ते मुकादम कधी सांगत नाही की लाईटीची व्यवस्था झाली किंवा हे घाण झालं, हे काहीच नाही. पण सगळ्यात मोठी सुविधा आमचे, तुम्ही संडास जर पाहिले, संडासचं जर हे बघितलं तर तुम्ही कधीही त्या संडासमध्ये जाऊन कधी हे होणार नाही, संडास होणार नाही, अशी परिस्थिती आहे या भागात. कुठलेही कामगार नाहीत ना. स्वच्छता कामगार कमी आहेत, ना ते संडास धुणारे भंगी कामगार कमी आहेत. काही नाही.
ह्या भागात फक्त आत्ता एकच आहे बघा, हे मुकादम ते सायन्स इन्स्पेक्टर भागात कामगारांची हजेरी मांडायची, हे गायब. ही कधी फिरून इथे काही बघत नाहीत. हे मेन मुद्दा इथं. आता इथनंच तुम्ही जर गेला हेच जर घेऊन हा रस्ता किती फुटी काय झालं आहे, मधी काय लावलं आहे, रस्ता जायला एक रिक्षा रस्ता जायला नाही. मी 15 फुटी रोड करून घेतला होता, 20 फुटी. मी नगरसेवक असताना इथनं आत गेला तर तुम्हाला गाडीसुद्धा जायला वाट नाही. कोणी अतिक्रमण एवढं केलं आहे की बोलू नका, एवढं अतिक्रमण आहे. हिकंड जावा तिकंड जावा, कुठल्याही रस्त्यानं आत जाऊन पाहिलं तर ही मोठी समस्या आहे आणि याची कोणी विचारणार नाही. अतिक्रमणमध्ये काय आहे? घर आहेत का? घर गाड्या हे असं गाडी लावली समजा तर आता रिक्षा जाऊ शकते, पण इथं मुद्दामच दुसरी गाडी आणून लावायची, मग इथनं जायला काम नाही. असं इथनं आज जर पाहिलं एका टायमात तुम्ही जर गेला तर इथनं पाहून घ्यावं की एक गाडी 2 व्हीलर जात आहेत, 2 व्हीलरवरनं. मग मुख्य समस्या कोणाकडून आहे? नागरिकांकडून की प्रशासनाकडून? नागरिक माग करून देतो, पण ही महापालिका आहे का नाही अस्तित्वात? ते अधिकारी आहेत का नाही? झोपडपट्टी अधिकारी आहे का नाही? मुकादम आहे का नाही? सॅन्ड इन्स्पेक्टर आहे का नाही? आरोग्य अधिकारी आहे का नाही? आरोग्य डॉक्टर आहे का नाही? काय आहे? एकही कोण येत नाही ना. कधी इकडं आयुक्तांची फेरी नाही, इथं कधी मोठ्या अधिकाऱ्यांची कुठलीही फेरी नाही. हे या भाग आहे. आम्ही कर भरत नाही का? आम्ही सगळे कर भरतो, पण त्याचं कुठलीच हे नाही. डेंग्यू तरी इथलं मला वाटतं सावित्रीबाई दवाखान्याला जाऊन पाहिलं तर आमच्यातली भरपूर पेशंट आहेत. किती आहे तरी. नमस्कार सर, आपलं नाव? गब्बर मुल्ला. आता आपण कुठल्या एरियामध्ये आहोत? उद्यमनगर यादवनगर चौकात आहे. बरं, मला सांगा, तुम्हाला इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कोणती वाटते? आता आम्हाला का नाही पोलची लाईट आहे नाही, त्यांना महानगरपालिका तक्रार देऊन सुद्धा पोलची लाईट बसवलेली नाही आहे. गटर काही इथं केलेले नाही आहेत. आता आम्ही बरोबर तक्रार देऊन सुद्धा का नाही ते पॅचेस केलेले नाही. त्यांना मी सांगितलं गणपती येणार की बाबा हे पॅचेस भरून घ्या. त्यांनी काय दुर्लक्ष केलेलं आहे. डायरेक्ट मी सिटी इंजिनियर ह्यांनासुद्धा मी सांगितलेलं की पोल आता संध्याकाळी तिथे चोऱ्या आपल्या चोऱ्या होत्या, महिला येतात, त्यांच्यासाठी बाबा हे लाईटी चालू करून द्या. हे लॅम्प बंद आहे, एक लॅम्प लावून गेले आहेत, एक इथलं एक बंद आहे, 4 लॅम्प इथं बंद आहेत. त्यांना मी बरोबर तक्रार बी दिलेली आहे महानगरपालिकांना साहेबांना. तिथे मी सांगितलेलं की हे पहिलं आम्हाला करून द्या. आणि इथे कचरा उठाय कोणी येत नाही, दुर्लक्ष करत आहेत. MSCBची महानगरपालिकेची कचरा उठत नाही. आता हे कचरा बघा, आता आम्ही साफसफाई करायला आलो आहे, लक्ष देत नाहीत. आणि आम्ही मंडळातर्फे आम्ही सामाजिक कार्यकर्ते भरपूर केलेला आहे. आणि आता आम्ही स्वतः देणं रात्रंदिवस झटून ते लॅम्प बसून घेतला आहे. एक लॅम्प चालू गेला आहे, 2 लॅम्प बंद आहेत. म्हणजे कुणाकडे तक्रार करताय तुम्ही? आम्ही महानगरपालिकेला केलेली होती. सिटी इंजिनियरने त्यांना बोललो मी, हर्षल घाडगे साहेब यांना बोललेलो होतो की हे आम्हाला लॅम्प तेवढे चालू करून द्या. पूर्ण एरियात अंधार पडतो आणि ह्या रोडात लूटमार, इथे लूटमार भरपूर होत्या. चोरी सारखी रात्रीच्या चोऱ्या होत्या, लूटमार होत्या. तर मी त्यांना सांगितलेलं होतं की बाबा इथं आम्हाला अर्जंटमध्ये ते लॅम्प चालू करून द्या, कॅमेरे हे बसवून द्या. ठीक आहे म्हणलेले. त्यांनी अजून काही लक्ष दिलेलं नाही महानगरपालिकेने. बरं, तुम्ही सांगून पण त्यांनी दखल घेतलेली नाही. नाही. अजून काय वाटतं? अजून म्हणजे आमच्या यादवनगरमध्ये समस्या आहे. तिथे गटर ड्रेनेज वेळोवेळी माणसं येत नाहीत, कचरा काढा येत नाहीत, ड्रेनेज साफ करा येत नाहीत. त्यांना बरोबर तक्रार देऊन सुद्धा ही दुर्लक्ष करत असतात. मी त्यांना बरोबर तक्रार अशी सारखी दिली आहे, निवेदन दिलेलं आहे, तर तिने लक्ष देत नाहीत आपल्या यादवनगर प्रभाग क्रमांक 35मध्ये. आता मला वाटतं 1 वर्ष झालं तक्रार. आणि मध्ये आपल्या कोठीतील तळ्यावरती एक मंजूर करून आणले आम्ही काम, एक ड्रेनेज पाईपलाईन ते तेवढं झालेलं आहे. दुसरे आता काही लक्ष दिलं नाही. दुर्गंधी पसरली आहे. तर तुम्ही स्वतः जाऊन आपल्या एरियात जाऊन बघितला, एवढा कचरा भरलेला आहे. ड्रेनेजचं पाणी असं वर येते आणि कचरा असं भरलेलं, त्यांना सांगून सुद्धा ही लक्ष देत नाही महानगरपालिका लोक. मी तक्रार दिलेलं आहे त्यांच्याकडे. बाथरूम सगळं घाण आहेत. मेट्रोमध्ये कोणी धुवायला येत नाही, काय नाही, सगळं गटरा बी काढला कोणी येत नाहीत. आणि इथं कसं स्वच्छ कोण करा, 2-3 महिन्यात 4 महिन्यात एकदा येतात. आणि सगळं बाथरूम बी पडलंय, संडासात जायची भीती वाटायला लागली. सगळं ढासळून पडले घाण मॅडम. आणि संडास आणि धुवायला पण कसं येत पारखे नाही. पुरी लंगड्या पंगड्या असतात, बाय म्हातारे बी असतात, सगळं घाण होते. आणि पडले एकंदर रात्री लाईट बी नसते, काय नसते. काय करायचं आम्ही बरोबर बनवून. सगळं असते. आणि परत एक बाय बसली, सगळं संडास ढासळून पडले अंगावर. असं
कोणी आणि येत बी गलीत नाही, घाण आहे लोटायला का कोण इकडे येत नाही म्युन्सिपाल्टी काय येत नाही 8 महिन्यात 2 महिन्यात येतात बघा. तेवढेच येते. ते बी आम्ही बोलवल्यावर येतात ना ते अजिबात येत नाही कुणाकडे तक्रार करतात ते कोण साहेब येते की त्यांच्याकडे त्यांचं काय मला नाव माहित नाही मी अहो या दादा सकाळ नाही येतोय तो चला चला असं सांगतात तरी बी येत नाही तिने तर आपण काय बोलायचं त्यांना असा विषय जे आहे ते खरं सांगितलं आता इथं किती गटर तुमले आठवड्यातनं 15 दिवसातनं काढावं अहो, असं इथं काय शिफ्टिंग नाही केलं करत व्हायला मॅडम आल्या व्हायल्यात किती वेळा सांगितलं या म्हणून तरी बी येत काढा म्हणलं नाही की काय वरच्या करायचं आम्ही त्याला सांगा ही पोरं बारकी लहान बाळ आहेत आमची आम्ही कुठे जायचं हा सरकार पगार खात्यात कामदार पगार आमच्या इथं स्वच्छ करायला पाहिलं का नको तुम्ही गावात घाण चांगलं करता इथं गोरगरीब करायला नको काय गोरगरीब इथं चांगलं करायला नको काय तुम्ही बाहेरचं लोटाला जाता सवरता इथं गोरगरीब चांगलं करायला नको काय जे घराच्या योजना आहेत ना त्याच्याबद्दल काही निवेदन वगैरे दिलंय का ऍप्लिकेशन केले का नाही तसलं काय केलं का केलेलं नाही माहित नाही का? नाही आम्हाला तेवढं काय माहिती नाही आम्हाला एवढं नाही. आम्ही रोज उठून कामाला जाणारी माणसं आता आम्ही सकाळ आता गेले की पटेल मग आम्ही ते संध्याकाळी 4-5 वाजता येतो मग असा विषय बाकी आहे. पोर असते त्यांना काय माहिती पडणार ना ह्या टायमाला आम्ही घेते घरी असा विषय मोदींचं गॅस आहेत तर असं का नाही 860 रुपये गॅस वाढून दिल्यात तर आम्ही काय करायचं गोरगरीब कुठे धान्य बी आम्हाला कमी द्यायला लागले नाही केली पण बाकी धान्य दुसरी बी आम्हाला काय कमी नाही केले मॅडम घराची योजना आहे त्याच्यासाठी काय केलं नाही काय अजून केलेलं नाही अजून नाही आता आम्ही लाडकी बहीणचा लाभ मिळतोय का? मिळतोय असा विषय अहो संडास धुवायला कोण येत नाही आणि बरं संडास बघा आम्हाला प्रॉब्लेम आहे संडासचाच आहे संडासचा गटरांचा आणि गटार गल्लीतलं आणि एवढा तेच. धान्याचा तरस आहे हे दोन्ही आहे त्याचाच घरं त्रास आम्हाला आहे कोणाला आम्हाला सरकारने कोण म्हणले ना असे बांधून देतोय कोण म्हणलेलं नाही अजून आता आमच्या घरगुती करावं तर आम्हाला घर एवढी शेती कुठं बांधणार आम्ही पोरं लागणार आमची त्याच्यामुळे आम्हाला इकडे जायला लागते मग त्यासाठी आमची ही गटार आणि हे संडास तेवढं स्वच्छ करून द्यावं नाहीतर बांधून तर द्यावा चांगलं सगळं पडलंय ते आहे का नाही आणि त्याला दरवाजे बी नाही एकेकाला दरवाजे नाही काय नाही. असं गेलं की नाही असं वाटतं की तिथं बसून यायचे, घरी जावं निघून असं घाण वास येते कुत्रे आमचे कुत्र्याचे 4-5 कुत्रे आहेत मांजरं आहेत. नमस्कार सर आपलं नाव वसंत धर्मा शिंदे आता आपण कुठल्या एरियात आहे यादवनगर डवरी वसत काय वाटते तुम्हाला इथं काय काय समस्या आहेत? गेली 40 वर्ष इथं काय समस्याच नाहीच तुम्ही परिस्थिती बघितलेली आहे काय परिस्थिती आहे लोक काय कशी राहतात लहान मुलं वगैरे सगळे आजार वगैरे पडलेले आहेत डेंगू साप झालेले आहेत मलेरिया खोकला बिकला आहेत आजपर्यंत कुठली महानगरपालिकेनं सुविधा केलेली नाही म्हणून आम्हाला एक म्हणणं आहे शासनाला की इथं कुठं तर चांगल्या सुविधा मिळावं रस्ते गटर पाणी वगैरे आरोग्य सेवा व्यवस्थित मिळावं पूर्वीपासून इथं काय आहेत मागणी आहे पण आजपर्यंत कोणी काय मागणी काय पूर्णपणे तुम्ही निवेदन वगैरे दिलेलं आहे दिले महापालिकेला दिले 1000 टाईम दिलं ती काय कागदपत्र असतात निघतात त्यानंतर कोण विचार करत नाही काय नाही कागदपत्र घेतात आणि सोडून देतात बघूया म्हणते नुसतं आश्वासन देतात मोकळं होतात सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्याचा काही लाभ मिळत नाही का इथं आता सरकारी योजना अशा येणार आहेत पंतप्रधान आवास येण्यासाठी 2.5 लाख रुपये घरं बांधण्यासाठी मिळणार आहेत ते काय अजून 3 का 4 महिन्यात ते पूर्ण होईल अजून थोडंफार कागदपत्रही कमीच असल्यामुळं काय लोकांनी पैसे काय थोडंफार मिळले नाहीत मग इथं सगळ्या लोकांना तुम्ही ही माहिती दिलाय का हो दिलेले आहेत म्हणजे मागच आम्ही आता विचारलं तर त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं काय कोणाला माहीत आहे कोणाला माहीत नाहीत आमच्यासारख्या माणसानं ते समजून समोरच्या माणसाला सांगितलं की त्याला बाबा पटेल ते बाहेरच्या भागात झाले पण आपल्याबद्दल कोणी आजपर्यंत कोणी सांगितले मी नाही बाबा अशा गव्हर्नमेंटच्या योजना आहेत या योजनेपासून तुम्ही वंचित राहिलेला आहे आणि ह्या योजना मिळावं म्हणून आजपासून कुठलाही अधिकारी व कर्मचारी कुठे आजपासून आलेले नाही मग इथं ज्या तुम्हाला समस्या असतात त्या तुम्ही कुणाकडे घेऊन जाताय मग काय आम्ही काय कोण असेल तर मग आता आता नगरसेवक कोण नाहीत गेले 6 वर्षे नगरसेवक नसल्यामुळे इथं प्रशासक असल्यामुळं मग काय प्रशासकला सांगून काय तेवढ्यापर्यंत कळतं तेवढ्यानंतर मग कानावर नमस्कार कार्य करणारा कोण माणूस नाही आणि ह्या भागात म्हटलं गटरीचं काम आहे चेंबरचं काम आहे रस्त्याचं काम आहे सगळं काम आहे खरं इकडं कोण लक्ष देत नाही लोटणारं येत नाही काय गटरी काढणारे येत नाही सांगितलं की माणसं म्हणतात आमच्याकडे माणसं कमी आहेत मग आम्ही म्हणतोय ह्या भागासाठीच माणसं कमी आहेत काय तर तरी आणत नाही ती आणि काम पडले तसंच जवळजवळ 15 वर्ष झाले रस्ता झालेला नाही आणि गटरी बी झालेला नाही चेंबरचं काम आहे सारखं चेंबर तडते तिथं
सारखी तक्रार देतोय आम्ही तर करत नाही, येऊन तेवढ्यापुरतं करतात आणि जातात. पाण्याची गाडी आणून मारत नाही ती. आणि काम हे सगळं झालं पाहिजे आमच्या भागातलं. आणि हे काम चालू आहे की नाही, एकाला एक बघून ते काम करायला काम करायला. इथं बघा, इथं लहान टाकले गटरीवरचं चौकीर सर ते बघा कॅमेरा मारा आता हे बघा तिथं लहान केले आणि आमच्या गॅरेज हे पहिला जे गटर नाही ते सगळं फोडून सगळं लेवल सगळीच करून टाकले. गाड्या कशा काम करायचं, गॅरेजवर कसं करायचं, कॉन्ट्रॅक्टर आहे कोण येत नाही सुपरवायझर. अरे कोण बोललेलं ते येत नाही, येऊ माणूस काम करणारी मेन पाटील म्हणून कोण आहे ना, तो येत नाही इथे बोलले त्याला. महानगरपालिकेचे अधिकारी येते ते येतच नाहीत. आणि ते झाडाचा धोका आहे, त्या झाडाचा धोका आहे बा. हे 2 झाडं आहेत नाही, झाडाची धोका आहे. ते झाडाकडे कोण लक्ष देणं झाले. उद्या पडले त्याला कॉर्पोरेशन जबाबदार, गाड्या बिड्यावर पडले की. ते झालं आता. आणि एकाला एक केलं इथं मोठं केलं सगळीकडं. आणि ह्या रोडला लहान केले इथं 2 गाड्यासनीच. त्यांना सांगून सुद्धा आलं नाही ती पाटील साहेब. परत आता गणपतीचा मांडव घालायचा आहे, त्यांचा 15 दिवसाला पाठिंबा लावलोय आम्ही. त्यांच्या आमचं डेकोरेशन असते करून द्या आम्हाला, करायला तयार नाहीत. आत्ता सुद्धा तिने इथे सही टाकत नव्हती. सही आम्ही त्यांना मारणार होतो, नाही करतो. महानगरपालिकेचे अधिकारी 4 दिवस झाले सोमवार आता नाव त्यांचं पूर्ण माहित नाही. आणि हे चेंबर आता इथं मोठे गणपती असतात घरी, इथं आतले 4 गणपती मोठे 5 फुटी गणपती असतात. त्यांना लागलोय आम्ही करून द्या आम्हाला पहिला. ते म्हणतात नाही गणपती नंतर करणार, यावर फळ्या टाकून देतो. गणपती जाणार कसा आत तिथून, हे एक समस्या आहे. त्यांना सांगालो ते ऐकायला तयार नाही. सोमवारी म्हटले तुम्हाला सोमवार संध्याकाळी पण क्लिअर करून देतो. सोमवार नंतर ते आज आले तिथं 4 दिवसांनी 3 दिवसांना आज आल्यात. त्यानंतर आलेच नव्हते. ते आज येऊन एवढं किरकोळ करून चालल्यात फक्त. ते बी आम्ही स्वतः थांबलो म्हणून ते सह्या टाकल्या तिने ना, सह्या टाकणार नव्हती. फोटो आहेत माझ्याकडे त्याचे, तिने पहिला केले मी फोटो काढून ठेवल्यात मी त्याचे. का तर तुम्ही आली गाडी काम करू द्यायचं म्हणून आम्ही ठरवलेलं. आम्ही बंद पाडलं. सुरेश पाटील कोल्हापूर महानगरपालिके अधिकारी आहेत. हां हो. आणि तिथल्या पुढच्या गावाल्यांच्याकडनं पैसे घेऊन काम केलं तिने, मोठं केलं त्यांचं पैसे घेऊन. वरची वाढवायला लावले की नाही, पैसे घेतले त्यांच्याकडून आणि मग करून दिले त्यांना. तुम्ही विचारलं का याबद्दल? विचारलं की त्यांना, ते म्हणतात ते आम्हाला काय माहित नाही, पैसे घेतले आम्ही दंड. ते साहेबांना विचारलं, साहेब म्हणतात की आम्हाला त्यांना दंड करणार. 1 मीटर जेव्हा करायला येत नाही, नाही तर दंड करतो म्हणते. अरे कधी दंड करणार ते इथं येऊन कर बघा ना. पण समोर त्यांना काय म्हटलं मी या इथं समोर बघा, या समक्ष बघा तुम्ही आणि मग त्यावर कारवाई करा तुम्ही. ते बी नाही, याला तयार नाहीत. कुठलेही अधिकारी आलेले नाही त्यांचे. हे सुपरवायझर काय फक्त फिरतात इकडून तिकडं, तेवढं करून घेतात. अधिकाऱ्यांचं काम आहे का नवीन बघणे, काम कुठलं चालू आहे, काय करायल्यात, लाईन लेवल कुठलीही नाही आहे. आम्ही ज्यावेळेला उकरताना त्यांना सांगितलं काय वरचं तिकडनं करत द्या तुम्ही, त्यानंतर उकर आहे. 1.5 महिना झाला तिने काम करायला, 1.5 महिना झाला. म्हटलं गाड्या जायचं कुठून, पाणी केवढं साठले, लहान मुलं आजारी पडल्यात. पाणी बघा केवढं साठले त्यात. झाल्यात किती. आता तिने पाण्यावर तिने टाकायला सगळी घाली. रस्त्याचं काम कुठले झालं नाही. 2005 मध्ये रस्ता झालेला आहे. गटर 2005 मध्ये झालाय. 2000 साली काहीतरी ड्रेनेज लाईन झाल्या 2000 साली. अजून त्यानंतर कुठलंही काम नाही इकडे. चेंबर 5 झालं तेवढं, चेंबर नाही 5 झाली ती. 2 दिवस गेले, 2 दिवस गेले चेंबर तडक्यात. 2 दिवस गेले. फसवणूक आहे सगळी आमच्याकडे, एकही काम झालेलं नाही. या भागात करत नाही, पलीकडे करतात. पलीकडच्या भागात करतात. हेच भाग यातून पलीकडच्या भागात रस्ते केल्यात, ड्रेनेज लाईन केल्यात. ते क्रांतीतून मंडळ ते नाहीत ना, त्या साईडला सगळे केलं आहे. पण ह्या रोडला कोण 15 वर्ष कोण फिरकलेलं नाही. म्हणतात निधी मंजूर केला, येतात माप घेतात जातात, त्यानंतर काही नाही. कचरा उचला येत नाही गाडी. तिथं गळते, तिथं काय काम नाही पाहिजे त्याचं टाकतात. कचरा बिचरा वरती मी गळते, सगळं गळते. त्या हॉलकडे मी लक्ष देणार. आणि मरणी गेलं तर ड्रेनेज अजिबात नाही आहे. लोकांना याच ना अडचण आली. बाहेरचे लोक येतात संडा बिंडासला पैशानं, पदरच्या पैशानं तिथून पुढे लाईन करून घेतली. लाईन करून घेतली, पदरच्या पैशानं करून घेतली लाईन. 150 फूट लाईन आम्ही गेलो. हा करतोय आम्ही. आता इथं गटर तुंबली सुद्धा आम्ही स्वतः काढतोय. आणि बोलले की 8-8 दिवस येत नाहीत काढणारी सुद्धा. आणि काय म्हणतात माणसं नाही, या भागाला माणसं दिलेलं नाही, या गल्लीला फक्त माणसं दिलेलं नाही म्हणतात तिने. मुकादमला कमी किती वेळा विचार मुकादम काय म्हणतोय, माणसं दिलेली नाही.
4 एवढीच माणसं आहेत तिथं एवढं करतात. ड्रेनेज जर चोकअप झालं, ड्रेनेज चोकअप झालं का 8 दिवस नाही, येत 8 दिवस येत नाही, 8 दिवस महिलांनी पाणी सगळं दारात वाहत असते, पोरं त्यातनंच येतात, होय, तेच की. असं करतात. आणि अजिबात इथं दुर्लक्ष केलेलं आहे पूर्णपणे. आणि बरीच लहान बाळ म्हणजे अशी या वयाची की नाही, टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू अशी भरपूर पेशंट आहेत. भरपूर पेशंट आहे तिथे. डेंग्यूचं प्रमाण वाढलं की लोक येतात ना बघायला वगैरे. येतात, फक्त नावं घेतात, काय पाणी कवा नुसतं भरलं येऊन हे भरलं बायका विचारतात चौकशी आणि करून जातात. जातात. तेवढंच चौकशी त्यावर काय करून नाही, जातात. औषध फवारणी काय नाही. घाण एवढी ह्याला वाली कोण नाही का, लोटाला येत नाही, गटा काढणारे कोण विचारत नाही. प्रत्येक गलीतने 2-2, 3-3 वेळा गटार झाल्या, फरशा बसून झाल्या, सगळं रस्तं केलं, पण ह्या साईडला कोणी येत नाही. सारं संडास धुणारा माणूस घाण नाही. पाठीमध्ये जर घाण बैला ना अक्षरशः एक क्षण थांबणार नाही तुम्ही. कसं लोक इथलं जीवन जगते म्हणशीला तुम्ही. आमच्या मुलांनी टायफॉइड, डेंग्यू बिंगू सगळा होऊन गेला आहे, तरी पण त्याला कुणी विचार नाही. असं 3 वेळा माणसं इथे येऊन गेलीत पाठीमागची तपासणी करून लावून देतो म्हणते, तरी पण कोण अजूनपर्यंत आलेलं नाही. कसं जीवन नाही विचारत येतो म्हणून आलेलंच नाहीत कोण. काय करा सांगा बघूया. आम्ही हे आमची लहान मुलं आता मुलांनी आम्ही ॲडमिट केलं होतं. 20-30 हजार रुपये आम्ही घातलं टायफॉइडसाठी. तर काय करायचं. हे इथं डॉक्टर पाटील आमचे आहेत, रोज 6 बाटल्या सलाईन चालू होतं मुलांनी, सकाळी 3 संध्याकाळी 3. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाही नाही कुठं जायचं, पोटावरची राबाला जायची आमची घरची बापे पुरुष कोण बायका म्हणून कुठं मी पळणार. लहान लहान मुलं आमच्या घरातली सगळी. मग काय करायचं, आम्ही खाजगीमध्येच नेऊन केलं. एवढं सांगून सुद्धा कोण येत नाही म्हटलं त्याला अर्थ काय सांगा मॅडम. जरा तर पाहिजे का नाही. तिघजणी आलतात पाठीमाग. आंदोलन केलंय कधी कुणाकडे निवेदन. आम्ही तसं काय केलेलं नाही. आमच्या इथं मोठी रस्ता आहे, ड्रेनेज लाईन नाही. आता आमच्या घरात 4 सुना आहेत, ड्रेनेज लाईन नाही. कुठं ते संडासमध्ये गेलं सगळं बायकांमध्ये रस्त्यातच लगेच पायशी लिहून पडली परवा आमची सून. पतीचं हे कार्य कसं याचं तिथं आणि कसं काय करा सांगा बघूया. आमचा मोठा गणपती एकदम मंडासा गणपती असतोय, तर येताना लई मोठा प्रॉब्लेम होते. आता असं काय तर ठेवलं एकांतर पडलं मुली बाळा केवढ्याला पडणार आम्हाला येऊ. हे लहान मुलं आमची एवढी दिवस रात्र खेळत असतात, जर पडलं आणि काय तर झालं तर कुणाला विचारणार तुम्ही सांगा बघा. जरा सुद्धा म्हणजे इकडे कोण लक्ष देत नाहीत आमच्याकडे म्हटल्यावर. नगरपालिका तर येतच नाही. कवा निवडणं असते तेव्हाच कुठं येतात विचारायला इथं काय काय नाही म्हणून. मतदानाला हात जोडतात, दादा मामा म्हणाला सगळी येते, कोण येत नाही, कोण विचारत नाही काही नाही. 2 महिने लोटना ते झाला येत नाहीत, औषध मारायला येत नाहीत, गटर काढायला 2-2 महिने नाही. आळ्यावर आता ह्या नळ बघा वर आम्ही बांधले, हे पाण्याचं नळ आहे पुरं तिथंपर्यंत आहे. हे घाण पाणी आमच्या नळात नाही येत, हे गटारीचे पाणी. किती वेळा सांगितलं आम्हाला जरा पाईपलाईन टाकून सगळं करा. हे नावाला येत नाही, हो म्हणतात आणि निघून जातात. त्याला काय करायचं आम्ही मॅडम सांगा. हां आता हे पुढचं आहे ना ते सगळं आम्ही करून घेतलं, पैसे खर्च करून आणि आम्ही मुलांसाठी हे करावं लागले, तरी पण म्हणजे लक्ष देत नाहीत. ही मुलं सगळे 7ला अंदर पावसा पाण्यात जायचं. ही गटारी एवढ्या मोठ्या, एकंदर मुलांचा पाय निसरला काय झालं तर केवढ्याला पडायचं आम्हाला. काय गटारी काढायला येत नाहीत. गटारच्या गल्लीत भांडणं होत्या तिथं. गटारी तुमच्या सगळं दारात नाही काय. आम्ही पाणी मारायचं, आम्ही स्वच्छ करायचं. त्याच्यानी बोलले की आमच्याकडे कामगार नाही आहेत, काम माणसं कमी आहेत. स्वच्छ करायला कोण नाही पाणी तरी असते का व्यवस्थित? पाणी भरपूर असतंय, पाणी भरपूर आहे, पाणी आहे भरपूर, पण त्यांच्याकडे कामगार नाही म्हणतात. कामगार आमच्याकडे कमी आहेत म्हणतात. हे म्हणजे आमचं बेवारसच आहे इथं गल्ली. ही इथं वारसच कोण नाही आहे. मतं मागायला सगळे एकापेक्षा येते तिथं, पण निवडून आली की लक्ष कोण देत नाही. आमची पोरं आजारी पडत्यात करतात, आम्हाला कोण जबाबदार. आमच्या हातावली पोट आहेत, आम्हाला काही नोकऱ्या नाहीत कुठल्या. पोरं बघाय सांभाळायचं काय, घर सांभाळायचं काय सांभाळायचं आम्ही. हे आजार आम्हाला होत्यात, इकडं कोणीही लक्ष देत नाही. मतदान मागायला सगळे एकापेक्षा एक हात जोडतात, कपरापर्यंत हात जोडून येतात मतदान मागायला, पण निवडून आलीत की फरकत नाही तिकडं. मग आम्हाला याच्यावर तुम्ही काय तर कारवाई करा. कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत, 4-4, 5-5 दिवसांनी आलेल्या गाड्या. गटर काढायला नाही, लोटाला नाहीत, काय नाहीत. बारकी पोरं असतात, डास गुत्त्यात.
कोण लक्ष देत नाही काय नाही. 4-4, 5-5 दिवसांना गाड्या यायला लागल्यात कचऱ्याच्या. हा मग आज आपण पांजरपोळ या भागाला भेट दिली आणि पाहिलं की तिथले नागरिक खूप अशा गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. तर प्रशासन याबद्दल काय उपाययोजना करणार हे आपण पाहणार आहोत आणि यानंतर आपण परत एकदा या भागाला भेट देणार आहे की प्रशासनानं याकडे कितपत लक्ष दिलं आहे. तुमच्याही भागांमध्ये काही समस्या तुम्हाला जाणवत असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आपण तिथे येऊ आणि तुमच्या भागातल्या समस्या मीडियाद्वारे प्रशासनासमोर मांडू.